पोलीस स्टेशन मोर्शी येथे कार्यरत असलेले ठाणेदार नितीन देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 रोजी पाळा येथे राऊंडवर असताना नागरिकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। नजीर शाह, पिरू शाह जे पाळा येथील रहिवासी व चालक म्हणून कार्यरत आहेत, यांना विनाकारण मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। नजीर शाह यांचे घर पाळा येथील शाळेजवळ आहे। निवडणुकीच्या दिवशी हा आपल्या घराबाहेर उभा असताना ठाणेदार नितीन देशमुख यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि तू इथे काय करत आहे असे विचारत मारहाण केली। या घटनेमुळे नजीर शाह यांची समाजात मारहाणी झाली असून त्यांना मारहाणीत किरकोळ दुखापत झाली। त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले। या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 20 नोव्हेंबर 2024 रोजी घडलेल्या या घटनेतील सखोल चौकशी करून ठाणेदार नितीन देशमुख यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पार्टीतर्फे करण्यात आली आहे। मेरा नाम नजीर शाह है। आज़ाद पार्टी समाज से मोर्शी तालुका शहर अध्यक्ष हूँ। मुझे पुलिस वाले ने पीआई ने घर के गेट पर बगैर किसी वजह के 5-6 लट मारे, दो हाथ के, और उनको पूछा गया कि क्यों मारे तो उन्होंने कुछ भी नहीं बोले और वहाँ से फरार हो गए जब पब्लिक इकट्ठा हुई तो। मेरे पे ऐसा अन्याय हुआ है। मोर्शी पुलिस स्टेशन के पीआई ने मेरे पर लाठीचार्ज किया है बेबुनियाद। बस हम लोग वी वॉन्ट जस्टिस फॉर नजीर पिरू शाह कि हम लोग यहाँ पर जो परिसर देने का जो मकसद है, ये हमारा मकसद है कि पिरू शाह को न्याय मिले, जस्टिस मिल सके, इसलिए हम लोग यहाँ पर आज पत्र परिषद रखी है। अशोक भाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।